नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, 2017 आणि 2019च्या योजनांबाबत प्रस्ताव तयार झालेला आहे असं स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तुम्हाला मी माहिती सांगायची आहे. तर वंचितांना ही कृषीची कर्जमाफी आता मिळणार आहे. आणि कर्जमाफीबद्दल तुम्ही जर तुमच्या नावावर कर्ज असेल आणि तुम्हाला कर्जमाफीबद्दल माहिती पाहायची असेल तर पूर्ण माहिती पहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीबद्दल सर्व माहिती तुम्हाला समजून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं झालं तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया की जे राज्यात कृषी कर्जबाजारे जे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची व्याप्ती वाढवून 2017 आणि 19 या योजनेतील वंचित शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मंगळवारी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. त्यावर याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार विभागास दिल्याने कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली आहे. आणि त्यावेळी काही मंत्र्यांनी यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश करण्याची मागणी केली. ग्रामीण भागात फिरतो तेव्हा 2017 आणि 19च्या कर्जमाफीपासून डावलण्यात आल्याच्या तक्रारी काही शेतकरी करत आहेत. आणि तसेच 17च्या कर्जमाफीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. आता त्याच्या लाभापासून काही शेतकरी वंचित असून त्यांनाही लाभ द्यावा अशी मागणी काही मंत्र्यांनी केली. आणि त्यावर याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आणि आपण पाहूया की 5,275 कोटींची गरज आहे. आणि जे नियमित कर्ज फेड करणारे आहेत त्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आणि अजूनही 6.5 लाख शेतकरी या अनुदानापासून शेतकरी वंचित असून त्यासाठी 5,975 कोटीची निधीची आवश्यकता आहे. तर आपण पाहूया की सरकारी विभागाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून या निधीची मागणी केली असता केवळ 500 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आणि त्यामुळे अजूनही 5,275 कोटीची गरज असून हे अनुदान ही याच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याची मागणी होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही कर्जमाफीबद्दल माहिती आहे. तुम्हाला जर कर्जमाफीचा आता ह्या वेळेस लाभ होणार की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.